एकदा एका गावात एक शिंपी राहत होता. तो फार प्रामाणिक आणि मेहनती होता. त्याच्या दुकानात रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्राहकांची वर्दळ असायची. एके दिवशी एक कोल्हा त्या गावात आला. तो खूप भुकेला होता. त्याने गावात हिंडून पाहिलं, पण कुठेच अन्न मिळालं नाही. शेवटी तो त्या शिंप्याकडे गेला आणि म्हणाला, "मालक, मी एका दूर जंगलातून आलो आहे. मला खूप भूक लागली आहे. कृपा करून काही खायला द्या." शिंपीला कोल्ह्यावर दया आली. त्याने त्याला उरलेले अन्न दिले. कोल्हा खुश झाला आणि रोज शिंप्याकडे यायला लागला. एक दिवस कोल्ह्याला विचार आला, हा शिंपी इतका प्रामाणिक आहे की मी त्याची फसवणूक केली तरी त्याला कळणारही नाही. दुसऱ्या दिवशी कोल्हा रात्रीच्या वेळी शिंप्याच्या दुकानात शिरला आणि काही महागडे कपडे चोरून पळून गेला. सकाळी शिंपीने चोरी पाहिली. त्याला दुःख झाले. पण त्याने एका कुत्र्याला सांगितले की रात्री कोणीतरी दुकानात घुसले होते. कुत्र्याने सर्वत्र चौकशी केली आणि शेवटी कोल्ह्याला पकडले. गावकऱ्यांनी त्या कोल्ह्याला शिक्षा दिली. शिंपीने मात्र सर्वांना सांगितले, जो विश्वासघात करतो त्याचा शेवटी